परिस्थिती इतकी भयंकर झालेली आहे शिक्षण व्यवस्थेची की पहिलीतला पोरगा ज्या स्कूलमध्ये जातो त्या स्कूलचं अख्खं नाव सोडा, पण स्कूलचं स्पेलिंगसुद्धा त्याला येत नाही. नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी आणि फर्स्ट 4 वर्षे. आणि पुण्यात कुठल्याही शाळेत जर तुम्ही त्याला घातला किंवा महाराष्ट्रात कुठल्याही चांगल्या एखाद्या इंग्रजी नामांकित शाळेत जर त्याला घालायचं म्हटलं तर कुठल्याही शाळेत साधारणतः 30,000पासून फी सुरू होते ते 1,00,000पर्यंत आहे किंवा काही ठिकाणी 1,50,000 असेल. पण एवढी 4 वर्षेसुद्धा दररोज शाळेत जाऊन स्कूलचं स्पेलिंगसुद्धा जर पोरांना येत नसेल तर त्यात त्यांच्या टीचरचा दोष आहे, त्यांच्या आईवडिलांचा दोष आहे का पोरगच माठाडे? नुसतं उचलून नेऊन तिथं बसवते दररोज. असा काय प्रकार आहे का? बरं, ह्या 4 वर्षात जर आपण त्याला ABCD आणि 1 ते 20 अंक शिकायला 30,000 ते 1,00,000 रुपये घालवत असू तर म्हणजे एक अंक केवढ्यात पडला? A कितीत पडला, B कितीत पडला, C कितीत पडला? हा फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मला तर कधी कधी हसू येतं, पण पर्याय नाही आहे. सगळ्यांना इंग्रजी आलं पाहिजे. इंग्रजी ही जगाची भाषा आहे, व्यवहाराची भाषा आहे असं म्हणून इंग्रजी शाळेचा जो काय बागुलबुवा उभा केला आहे त्या बागुलबुवाच्या भीतीनं सगळी पोरं आता इंग्रजी शाळेत जात आहेत. त्याला पर्याय नाही. तुम्ही आम्ही कुणीच अपवाद नाही आहे. पण आपण नेमकं मिळवतोय काय? जे लाखो रुपये देऊन आपण मिळवतोय काय याचा विचार गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. आज लहू बोराटेसारखे एखादे शिक्षक आहेत जे जिल्हा परिषदेच्या शाळेत राहून वेगवेगळे प्रयोग करून मुलांना चांगल्या प्रकारे घडवत आहेत. अशा शाळा खऱ्या अर्थानं सगळीकडे आता मोठ्या प्रमाणात उघडण्याची गरज आहे.